अंबरनाथ पश्चिम कोहसगाव ते नालिंबी मार्गावरील नायर भवन समोरील रस्त्याच्या मधोमध उभा असलेला विद्युत पोल आता नागरिकांच्या जीवावर उठला असल्याचं चित्र आहे. महावितरणाच्या कथित हलगर्जीपणामुळे आजपर्यंत या ठिकाणी शेकडो अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतो आहे. बुधवारी उशिरा रात्री पुन्हा एकदा भीषण अपघात घडलेला असून एका रिक्षाने या पोलला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. कोहसगाव ते नालिंबी या मार्गावरील नायर भवन समोर रस्त्याच्या अगदी मधोमध विद्युत पोल उभा असल्याने वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झालाय. विशेषतः रात्रीच्या वेळी हा पोल स्पष्ट दिसत नसल्याने अनेक वाहन चालकांचा अंदाज चुकतो आणि अपघात घडतात. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या धोकादायक पोलबाबत अनेक वेळा महावितरणकडे तक्रारी करण्यात आल्या. पोल तात्काळ हटवण्याची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे. दरम्यान बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास एका भरधाव रिक्षाने या विद्युत पोलला जोरदार धडक दिली. या धडकेचा आवाज एवढा मोठा होता की परिसरातील नागरिक घराबाहेर धावत आले आणि अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. स्थानिकांनी तात्काळ जखमी चालकाला बाहेर काढत तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. आणखीन किती अपघात झाल्यानंतर महावितरण जागे होणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. तसेच तात्काळ हा विद्युत पोल हटवून सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी करण्यात येते. वारंवार अपघात होऊ नये धोकादायक विद्युत पोल हटवण्यात आलेला नाही, त्यामुळे भविष्यात आणखीन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. आता तरी महावितरण प्रशासन याचा गंभीर दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ.